के साथ में है फुलटॉस की गेंद, तर नक्कीच त्याला आपल्याला कंट्रोल करणं आपल्या हातात असतं. तर नक्कीच अभिनंदन आहे जिंकलेल्या संघाचं, हारलेल्या संघाचं कौतुक असणार आहे. लगेचच पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत. फिल्डिंग लावा, ओपनर बॅटर्स मैदानात जा विनंती असेल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल गौरव याला. तर मी विनंती करीन आयोजक कमिटी, चला मेडल घ्यायचं आहे आणि टॉस्का बॉस कडे यायचं आहे. नक्कीच गौरव यायचं आहे टास्का बॉस मध्ये. कॅमेरामॅन आपली नजर फिरवेल याचं अभिनंदन आहे, अभिनंदन आहे, कॉंग्रॅच्युलेशन. तर शामू यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आजच्या दिवसातला पहिला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. शामू यांच्या हस्ते प्रदान केला जातो आहे हा पुरस्कार. अभिनंदन असणार आहे. गौरव, काय सांगशील? 72 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलं होतं. तर ज्या पद्धतीने खेळी साकारली, वंश एक चांगले चांगले साथीदार तुझी साथ सोडून जात होते, तुला टेन्शन होतं का? हो, मग त्या पद्धतीने ज्या पद्धतीने खेळ साकारला त्या खेळाबद्दल काय सांगशील? चौकार षटकार आले, काय सांगशील का? नाही सांगणार. यस, नक्कीच अभिनंदन आहे आणि पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा आहे. चला वळूया मैदानाच्या आत. सुरू होईल सामना. आदिवासी किंग वर्सेस वारली बॉयज यांच्यामध्ये पुढचा सामना रंगलाय 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 चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग. तर बॅटिंग आहे आदिवासी किंग. 12वा प्लेअर पाठवायचा. आदिवासी किंग 12वा प्लेअर पाठवा आमच्याकडे प्लीज. चला लवकर पाठवा. तर पहिला चेंडू घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज जयेश. नक्कीच एका ऑलराऊंडर असा हा गतवर्षी मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याच्या नावी दर्ज आहे. पाहूया या मोसमामध्ये मात्र ह्या प्रीमियर लीग मध्ये आपले काय खेळी साकारतो आहे जयेश. तर बॅट्समॅन यावेळेला आपल्याला जय आणि श्रेयान. यावेळेला स्क्वेअर लेगला शॉट ग्राउंड रूटने खेळला जातो आहे. चौकार येतोय. नो बॉल का इशारा भी है अंपायर का. साथ में चौका है. फ्री गेंद है. फ्री में रन आए हैं 5. फ्री हिट का नजारा अगले समय में, अगले पल में फ्री हिट. तर धावसंख्या 7 पाहायला मिळते आहे. यहाँ पे देखिए थोड़ा सा
टर्न करके शॉट को खेलना चाहते थे। इनसाइड इस जय शॉर्ट लेग में गेंद आई, तब्दीली एक से। बिल्कुल धीमी गेंद आई, धीमे तरीके से शॉट में तब्दीला। स्कोर बना है 8। बहुत ही अच्छा स्कोर बना हुआ है। पहले पावर प्ले के ओवर में खूबसूरत तरीके से खूबसूरत मोड़ लेते हुए यहाँ पे देखिए टैप करना चाहते थे, लेकिन खास दौर से बल्ला और गेंद का सामना नहीं हुआ, लेकिन हल्की फुल्की रन यहाँ पे बनते हुए स्कोर बना हुआ है 9। खूबसूरत पारी का नज़ारा दिखाया जा रहा है। अगर देखा जाए तो 5 रन जो अतिरिक्त आए, यहाँ पे देखिए हेलीकॉप्टर घुमाने का प्रयास था, यॉर्कर की खूबसूरत गेंद आई और डॉट करके विकेट कीपर के हाथों में सीधी गेंद। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की वापसी जयेश द्वारा। तो बल्लेबाज हम देख रहे हैं जय और श्रेयांश, दोनों का आपसी तालमेल भी खूबसूरत है। जय ऑन स्ट्राइक, बहुत ही बढ़िया गेंद, खूबसूरत गेंदबाजी के साथ ओवर की लास्ट गेंद रहेगी इस ओवर की। तो जहां तक पारी निभाई है 9, आखिरी गेंद में क्या नजारा देखने को मिलेगा ये भी बहुत जरूरी है। क्या गेंदबाज खूबसूरत गेंद या बल्लेबाज जय है? रिवर्स का प्रयास है लेकिन चकमा खा गई डॉट गेंद। बहुत ही खूबसूरत नजारा था, लेकिन जिस तरीके से अगर बात करते हैं जय की बल्लेबाजी की, उनका स्टाइल देखिए, कद छोटा है कारनामे बड़े हैं इनके। तो बिल्कुल बल्लेबाजी का नजारा भी इनके हुनर को देखिएगा मध्ये। आणि चांगली रनिंग द बिटवीनचा नजराणा पुन्हा एकदा धोका असू शकतो, नाही 2 धावा परिपूर्ण। यस यस यस, खूपच चांगल्या पद्धतीने धावसंख्या आपल्याला 35 पाहायला मिळते। 3 षटक 35 धावा, हे समीकरण मात्र जबरदस्त, मोठी धावसंख्या कदाचित चांगली पाहायला मिळते आहे। वळूया सुमधुर संगीताचा आनंद घेऊया छोटासा। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। आपण बघता आहेत चमचमत्या आपल्या ट्रॉफ्या लागलेल्या आहेत। नक्कीच देवानंदजी शिंगडे यांच्याकडून आपल्याला हे चषक आणि रोख रक्कम देखील प्रथम विजेता संघ, द्वितीय विजेता संघ यांना सहकार्य आपलं मिळालेलं आहे देवानंदजी शिंगडे। तसेच आपले यूट्यूब लाईव्हचा सर्व खर्च करणजी ठाकूर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो आहे। करण भाई आनंद भाई ठाकूर यांच्याकडून आपल्याला यूट्यूबचा चांगला सगळा खर्च, तर आपल्या सगळ्यांचे पालघर विधानसभा खासदार राजेंद्रजी गावित यांच्याकडून 50,000 रुपयाचं सहकार्य मिळालेलं आहे। तसेच पालघर जिल्हा खासदार हेमंतजी सावरा यांच्याकडून 30,000 रुपयाची कॅश आपल्याला सहकार्य मिळालेलं आहे। यावेळेला मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय चेंडू, गलीकडे वळत असताना आणि दुहेरी धाव, चांगली रनिंग द बिटवीन करताना ही जोडी मात्र कामगिरी करते आहे। एका बाजूला तर अक्षय आणि एका बाजूला जय यांचं दोघांचं कॉम्बिनेशन सुरेख पाहायला मिळते है। कारण प्रत्येक फीट किया, बल्लेबाज को 2 गेंदों में बीट किया, फिर एक वाइड और एक ऐसी फ्लैट गेंद दी, मजबूर किया बड़ा शॉट के लिए। लॉन्ग ऑन की तरफ में खेलना चाहते थे, लेकिन मौजूद थे फील्डर्स हर्ष पिलेना, उन्होंने खूबसूरत तरीके से कैच को हैंडल किया और डकआउट में वापसी कर दी। हम हैं सीधे साधे अक्षय को बिल्कुल, और उनकी जगह पे नए बल्लेबाज वैभव। देखते हैं वैभव क्या दिलाएंगे। वैभव फिर एक बार आदिवासी किंग को डीजे वैभव के लिए फुल टॉस गेंद ग्राउंड रूट से खेला गया है। बिल्कुल फील्डर्स मौजूद है और प्रमोद के द्वारा फील्डिंग की गई। यहाँ पे 1 रन का इजाफा आया, तब्दीली हुई। 4 ओवर की समाप्ति, स्कोर बना है 40। राउंड फिगर में आया है इस वक्त। क्या रफ्तार पकड़ी है प्रति ओवर, करंट रन रेट देख रहे हैं हम 10 का। तो 4 ओवर 40 लेते हैं डीजे और ड्रिंक वाला ब्रेक। कम ऑन डीजे वाजव।
धन्यवाद डीजे। तो बिल्कुल तीसरी मैच का भी अनाउंसमेंट किया जाएगा। वारली इंडियन वर्सेस एसटी वॉरियर्स के बीच में अगला मैच खेला जाएगा। मैं आमंत्रित करूंगा दोनों कप्तान को इनिंग ब्रेक में टॉस के बॉस के पास, जहां पे करेंगे हम टॉस। फिर एक बार गेंदबाजी हर्ष के हाथों में थमाई गई है 5वें ओवर के लिए। और स्ट्राइक बल्लेबाज देखिए है वैभव, बहुत ही बढ़िया गेंद साकारी है, यहाँ पे बिल्कुल रोकने का प्रयास किया जाएगा। जिस तरीके से रफ्तार पकड़ी है बल्लेबाजों ने आदिवासी किंग के, रफ्तार है प्रति ओवर 10 का। यहां पे गेंद आई, मिड विकेट में शॉट चुना है फिल्टर्स को, वैभव करेंगे डकआउट में वापसी। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। या तुला खांद्यावर घेईन तर पालखीत मिळवीन, साई बाबा मी शिर्डीला पायी येईन नक्कीच। पदयात्रा आताच आपल्या इकडनं जाऊन आल्या शिर्डीला, बाबा साईंच्या चरणी वंदन करून घेऊन आला आशीर्वाद आणि समालोचनाचा आनंद देतोय आपल्या शब्दांच्या माध्यमातून समस्त क्रीडाप्रेमी रसिकांना। यावेळेला मात्र लॉंग ऑनला सुंदर फटका येतोय, षटकार घातक फलंदाज करतोय एंट्री, वाजव डीजे। धन्यवाद डीजे। या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या आपल्याला 46 पाहायला मिळते आहे। सुंदर सही स्कोरबोर्डला तपदिली। यावेळेला मात्र बॅकफुट लाईन कसा पुश केलाय, रनआउटची संधी असू शकते, परंतु हर्ष कुठेही चूक करणार नाही। स्वप्नील कलांगडा यांच्याकडून प्रीफम याच्यासाठी षटकारांच्या हॅड्रिकला 200 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेला आहे। यॉर्कर लेंथला चेंडू हलका हलका फ्लॅट चेंडू होता, ग्राउंड रूट में खेळला जातो, काय रनिंग द बिटवीन साकारली जाते पुन्हा एकदा सुंदर सुंदर रनिंग द बिटवीन। नक्कीच प्रशंसा असेल आदिवासी किंगच्या या फलंदाजांची, कारण फलंदाजांची जोडी आपण बघितली अक्षय आणि जय। यावेळेला मात्र जयच्या सुट्टीला उत्तम मेहनत देखील चांगला सूर देताना पाहायला मिळतोय रनिंग द बिटवीन। कारण मला तरी वाटतंय जय जोपर्यंत क्रीजवर उभा आहे असे चांगल्या रनिंग द बिटवीनचा नजराना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। यावेळेला मात्र फटका चुकतो आहे, चेंडू चुकतो आहे, निर्धाव चेंडूने सांगता होते षटकाची। तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48। नक्कीच 2 धावांनी थोडंसं बॅकफुटवर आणलेलं आहे आदिवासी किंग संघाला। यावेळेला एक सुरेख षटक हाताळलं गेलं, एक षटकार जो खाला गेला, नाहीतर अन्यथा गोलंदाजी सुरेख आपल्याला पाहायला मिळाली। तर सुरेख गोलंदाजी मात्र या इनिंग मध्ये पाहायला मिळते आहे, सुंदर सामने रंगताना पाहायला मिळत आहेत। खूपच चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र टाइम मॅनेजमेंट मध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने वारली बॉयज हाताळत असताना, कारण प्रत्येक षटक वेळेनुसार चालवताना वारली बॉयज, एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत वारली बॉयज संघासाठी, टायमिंग मधून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळते सुरेख पद्धतीने। प्लीज टाळ्या वाजवा, कारण आपल्याला सामने असेच खेळवायचे आहेत आणि टाइम मॅनेजमेंट कडे देखील लक्ष असणं गरजेचं आहे। तर नक्कीच वारली बॉयज कर्णधार आमचा जयेश आहे आणि जयेश त्या पद्धतीने मॅनेज करतो आहे संघाला। सुंदर गतवर्षीचा मालिका वीर ठरलेला हा खेळाडू। पाहूया आजचा दिवस, पहिला मॅच चालू आहे दरम्यान, तर समोरचा संघ आहे आदिवासी किंग। शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, फळीवर आला नाही, पॅडवर बाईज लेग बाई के माध्यम से सुंदर गोलंदाजी। पुन्हा एकदा गोलंदाज आपण बघता आहेत प्रितेश यांचं वैयक्तिक दुसरं षटक संघाकडून 6वं षटक हाताळत असताना पाहायला मिळतो आहे। वाव सुरेख
यावेळेला बाईकच्या माध्यमातून धाव येते आहे. नक्कीच ही जी घोडदौड चालू आहे, प्रत्येक चेंडू सातत्यता ठेवण्याची कामगिरी मात्र फलंदाज साकारताना पाहायला मिळत आहे. जोपर्यंत जय आहे, विजय असणार आहे सोबतीला, यात काही वाद नाही, कारण धावसंख्येला चांगल्या पद्धतीने गवसणी देण्याचं कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. चेंडू फळीवर येवो न येवो धाव घ्यायची आहे आणि बनवायची आहे. स्कोरबोर्ड सतत सतत हलवत ठेवायचा आहे, हे कौशल्य जे या फलंदाजाकडे आहे. लेग बाईसच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक धाव येते आहे आणि धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 51 आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस विनर आला आहे, पाहूया षटकार, कडक शॉट, वाव, परिवर्तन सुंदर पाहायला मिळते वाजवडीचे. बनवाडी धावसंख्या षटकाराने वाढते आहे. धावसंख्या 57 ऑन द बोर्ड. कमालीची फटकेबाजी देताना फलंदाज 1 से बढ़कर 1 पाहायला मिळतात. यावेळेला स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळला जातो आहे, क्षेत्ररक्षित होतो आहे. एकेरी धाव स्ट्राईक रोटेट करण्याची कामगिरी धावसंख्या 58 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच आपले प्रायोजक मंडळींची नावं पुन्हा एकदा माझ्याकडे आलेली आहे. इनिंग ब्रेक मध्ये घेऊया आपण त्यांचा पुरस्कार आणि सत्कार आपण करणार आहोत नक्कीच नावाने, कारण ज्यांनी आपल्याला दिलंय सहकार्य त्यांचं कौतुक होणे खूपच गरजेचं आहे. तर नक्कीच आपण करणभाई आनंदभाई ठाकूर वानगाव यांच्याकडून YouTube लाईव्हचा सगळा खर्च आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर आपले पालघर विधानसभा आमदार राजेंद्रजी गावित साहेब यांच्याकडून 50,000ची कॅश. त्यानंतर आपले पालघर जिल्हा खासदार हेमंतजी सावरा साहेब यांच्याकडून 20,000 रुपये कॅश प्राइज. तर देवानंद शिंगडे साहेब आपले जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्याकडून चमचमत्या ट्रॉफी आणि रोख रक्कम पारितोषिक आपल्याला मिळालं आहे. डॅन अल्बम चिंचणी यांच्याकडून 25,000 रुपये कॅश. नितेश दुबळा माजी सरपंच चिंचणी यांच्याकडून 10,000 कॅश. अमित चुरी केतकाडी यांच्याकडून 30,000 रुपये. रेखा राकेश फुले ग्रामपंचायत सदस्य 5,000. विजय बाबू काकड 3,000. वसंत वाडान ग्रामपंचायत सदस्य 1,000. तर हेमंत गिनी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 5 दिवस लगातार जनरेटरची आपल्याला फ्री सुविधा देण्यात आलेली आहे. तर समस्त स्पॉन्सरचं धन्यवाद. आपल्या या सहकार्याने चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 5वे वर्ष आपण साकारताना पाहत आहोत. तर वळतो आहे पुन्हा एकदा समालोचनाच्या माध्यमातून मैदानाकडे. काय मैदान, गोलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रीतम याने मात्र फाईन लेगला चमकलाय चौकार, येतोय भळीतून कमांड डीजे. धन्यवाद डीजे. सध्या धावसंख्या 62 पाहायला मिळते आहे. 62 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक आपण बघता आहेत 7वं आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच सुंदर पद्धतीने गोलंदाजीलाचा समाचार घेताना फलंदाजीला काय आकार दिला जातो आहे. मोठ्या धावसंख्येसाठी तयारीत मात्र आदिवासी किंग पाहायला मिळतो आहे. परंतु वॉर्ली बॉयजचा विचार केला, जबरदस्त पॅकर संघ आहे, तोडीस तोड संघ उभा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र सफल करून घेण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा. नक्कीच एक अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे. एक अतिरिक्त धावेने धावसंख्या 63 ऑन द बोर्ड. आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 3. सुरेख सामना, रंगतदार सामना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र सुरेख पुन्हा एकदा लेंथ लाईन जयेश यांची बिघडताना पाहायला मिळते आहे. बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू हाताळताना पाहायला मिळाल्यात. कदाचित नक्कीच प्रीतम हा फलंदाज मात्र थोडासा घातक ठरतो आहे की काय, त्याची नजर आणि दिशाभूल करण्याचा ही रणनीती तर नाही आहे की त्याला थोडंसं बीट करण्याच्या प्रयत्नाच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी रणनीती जयेश यांच्या डोक्यामध्ये चालते आहे. यावेळेला मात्र सुंदरचा चेंडू येतो आहे गुडलेनच्या लेंथ मधून आणि निर्धाव चेंडू हाताला जात असताना पाहायला मिळतो आहे. 7वं षटक मार्गस्थ आणि धावसंख्या 64 पाहायला मिळते आहे.
सुरेख आयोजन नियोजन चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2025 पाहतात. यावेळेला पुन्हा एकदा फाईन 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 ला उंच उंच टोला येतोय चौकारात आवाज डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आपण यूट्यूब लाईव्ह पाहता आहेत. ओम साई स्पोर्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण इकडे सुरू आहे चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग. दरम्यान सुंदर चेंडू रनआउटची संधी आहे, परंतु कलेक्शन जयशांचं थोडंसं चुकलंय. बाईच्या माध्यमातून धाव चोरी केली जाते आहे. एक धावसंख्या 1 ने वाढते आहे. 69 धावा मनसुबा आहे मोठ्या धावसंख्येचा. एक चांगलं उद्दिष्ट तयार करण्याच्या मार्गावर आदिवासी किंग संघ फलंदाजी काय रनिंग द बिटवीन दाखवता आहेत. नक्कीच मी म्हटलंय जय आहे जोपर्यंत रंगत अशीच पाहायला मिळणार आहे. यावेळेला मात्र यॉर्कर होण्याच्या आधीच फुल टॉस करून घेतला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय चेंडू. एक धाव पूर्ण दुसरीची मागणी आहे. रनआउटची संधी आहे, परंतु थ्रो मात्र थोडा स्लो आला. 2 धावा परिपूर्ण. यास धावसंख्या 7171. आजच्या दिवसातली एक चांगली मोठी धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण मागच्या सामन्यामध्ये 72 धावांचा विजय लक्ष्य दिलं गेलं होतं, साध्य केलं गेलं. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला आत्ता 71 धावा पाहायला मिळतात. तर सुपर स्कोरसाठी नक्कीच ग्राफ्टिंग बघा. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग आहे. प्रत्येक चेंडू एक आगळं वेगळं नजराणं घेऊन येतं आहे. प्रेक्षकांची मन डोलताना हलताना संगीताची साथ मिळते आहे. अजय डीजे यांचा नक्कीच आनंददायी वातावरण. जय आहे, जल्लोष आहे. आदिवासीचा जय जोहर देखील आहे. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे या ठिकाणी खूपच चांगली लढत. यावेळेला मात्र 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 71. तर शेवटचे 6 चेंडू नक्कीच मोठी धावसंख्या पाहायला मिळणार आहे, कारण जर विचार केला प्रीतम एक आक्रमक फलंदाज मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकार 2 चौकाराच्या माध्यमातून खेळत आहे तो म्हणजे 23 धावांवर सोडक केली. चांगलापणा गोलंदाज कुलदीप शेवटचा षटक आपल्याला हाताळताना पाहायला 6 चेंडू घेऊन येतो आहे. प्रीतम ऑन स्ट्राईक. सुंदर चेंडू. नक्कीच एक 7 ते 8 पावलांचा रनअप घेऊन टेक्निकल गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळताना रोखून धरला जाते आहे फलंदाजांना. येणारे 5 चेंडू काय करामत असेल. यावेळेला फुल टॉस करून पुन्हा एकदा फाईन लेग ला टोला आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट आहे. चौका आहे की षटकार आहे. 6 धावा वाजव डीजे. धन्यवाद डीजे. तर आजच्या दिवसातला सुपर स्कोर पाहायला मिळतोय 77. घातक फलंदाज प्रीतम ऑन स्ट्राइक ऑन फायर करते हुए काय फटकेबाजी साकारतोय. 3 षटकार ठोकले, 2 चौकार आपल्या फळीतून घेतलेले आहेत. नक्कीच ऑन फायर आहे हा फलंदाज. यावेळेला यॉर्कर चकवा दिला, क्लीन बोल्ड केलेला, डकआउटला करतोय वापसी. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. यस पंकजी शिंगडे या वेळेला एंटायर होता आहेत आपले स्टार आणि कमिटीचे नक्कीच आपल्या कमिटीचे बॉस सांगितलं तरी चालेल. खजिनदार पदावर यांची भूमिका नक्कीच ऑल इन वन आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण सगळ्या कमिटीला घेऊन चालताना पंकजी
कमिटी मेंबर्सवर आहेत आणि संघासाठी देखील त्याच पद्धतीची कामगिरी. यस, 100 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी. अनिल पवार यांच्याकडून, आपल्या कमिटीचे उपाध्यक्ष अनिलजी पवार यांच्याकडून पंकजजी एक षटकार तरी दाखवा, नक्कीच 100 रुपयाची होईल रोख कमाई. हा सुंदर चेंडू डॉट येतो आहे. मला तरी वाटते थोडेसे स्ट्राईकला रोटेट करणं गरजेचं आहे. धावसंख्या तशी पाहायला गेलं तर 77 आपल्याला पाहायला मिळते, खूपच सुरेख धावसंख्या. परंतु कालचा दिवस कसा विसरता येईल. 94 धावा, 95 धावाचं विजयी लक्ष गाठलं गेलं ट्रायबल किंग कडून आणि हाय स्कोर नमूद झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला चांगला टोला दिला जातोय पंकजी शिंगडे यांच्याकडून. मिड विकेटला क्षेत्रामध्ये आता रनआउटची संधी असू शकते का. कलेक्शन चांगला आहे आणि रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळते. डकआउटला परत येतील. कमॉन डीजे वाजव. धन्यवाद डीजे. लास्ट चेंडू आहे. शैलेश आहे फलंदाज, खेळला जातो आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण. दुसरीची धाव संख्या येईल 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहेत. जे मात्र आपली विकेट फेकतो आहे इकडे. नक्कीच 2 धावा आल्या तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 80 धावा परिपूर्ण. 81 धावा विजयी लक्ष. कालचा दुसरा सामना देखील मला वाटतं 81-82 धावांपर्यंत विजयी लक्ष दिलं गेलं होतं. आज देखील ते चित्र पाहायला मिळते आहे. चला यायचं नाणेफेकीसाठी पुढचा सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. ST वॉरियर्स ना, ST वॉरियर्स आणि वॉर्ली इंडियन्स संघाच्या कर्णधारांना मी आमंत्रित करतो. यायचा आहे. टॉस का बॉस यह खास करता है जीत का इरादे पक्के. तर दोन्ही कर्णधार जिल्हा आयोजक कमिटी, चला या कोणीतरी नाणेफेकीसाठी. कोण येते. ओय माझे कॉइन कोण कोण जातो. ए अनिल, हे कॉइन घेऊन येता घरी जाऊन पहिले. तर नक्कीच नाणेफेक होती आहे. पुढचा सामना, चला लवकर या दोन्ही कर्णधार या. चला ST वॉरियर्स आणि वॉर्ली इंडियन्स. चला ST वॉरियर्स कर्णधार कुठे आहे. ST वॉरियर्स, ST वॉरियर्स कर्णधार. वॉर्ली इंडियन्स या इकडे. चला गणेश जनाते कुठे असतील त्यांनी यायचं आहे. आपल्या संघाचा पुढचा सामना आहे. नाणेफेक आपल्याला करायची आहे. या लवकर. हॅलो. नक्कीच उमेशजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते आहे. पुढचा सामना आहे ST वॉरियर्स आणि वॉर्ली इंडियन्स यांच्यामध्ये. कौल घेतील यस नक्कीच धनेश जनाते, मलिंगा नावाने प्रसिद्ध टेनिस क्रिकेट विश्वात काट आलेला आहे. तर ST वॉरियर्स संघ नाणेफेक जिंकते आहे.
चला अभिनंदन असणार आहे. चला एक छोटासा क्लिक होऊन जाऊ द्या. तर काय म्हणशील, काय नाणेफेक आपल्या बाजूला कौल मिळालेला आहे, गोलंदाजी की फलंदाजी स्वीकारणार? गोलंदाजी. नक्कीच एक आगळं वेगळं आपल्याला काहीतरी पाहायला मिळणं गरजेचं होतं. टॉस जिंकतं प्रत्येक जण गोलंदाजीच घेतं. तुला काय वाटते, तुझा चांगला अनुभव आहे काय बरं? या पिचची तशी खासियत आहे, चेस करायला आरामात मिळते का संधी? चेस मारायला संधी मिळते. Yes, नक्कीच. तर समोरच्या संघांना कितपर्यंत धावांमध्ये थांबवायचा प्रयत्न असेल? 60-70च्या मध्ये. 60-70च्या मध्ये. आताच आपण बघितलं 70चं टार्गेट ठेवलं होतं, 80 धावा परिपूर्ण केले, 81 धावांचे विजयी. काय तुमच्याकडे कुठले असे गोलंदाज आहेत की जे थांबवतील? आहेत गोलंदाज तसे प्रशांत आहे, अजून मितेश चिंचनकर आहेत, चांगले आहेत गोलंदाज, म्हणून आम्ही तेवढं कव्हर करू. नक्कीच नक्कीच. प्रसाद एक चांगला हुकमी एक्का आहे. आताच आम्ही कुमी प्रोमॅक्स केली आणि तिकडे आपल्या संघाच्या माध्यमातून प्रसादची सुरेख गोलंदाजी आहे. त्याचं एक नाव येतो आहे, नवीन खेळाडू आहे, तर नक्कीच त्याच्याकडे जास्त नजरा लागतील प्रेक्षक गणांच्या. तर शुभेच्छा आहे. चला वळूया मैदानाच्या आत. नक्कीच धनेश आपल्याला मात्र फलंदाजी मिळालेली आहे. तर पाहूया ST वॉरियर्स आणि वारली इंडियन्स यांच्यामधला पुढचा सामना असेल. दरम्यान 81 धावा विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे आणि ते साध्य करण्यासाठी मैदानाच्या आत ओपनर बॅटर्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. जयेश आणि प्रमोद हे मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळते आहे. तर गोलंदाजी मार्कवर श्रेयांश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो आहे. पाहूया श्रेयांश गोलंदाजीच्या माध्यमातून कसं पॉवर प्ले, 2 षटका आपल्याला पाहायला मिळतील. काय सजवलं रिंगण, जबरदस्त, बिलकुल बिलकुल रिंगांच्या धारेवर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र यॉर्करचा पहिला चेंडू प्रमोद यांच्याकडून खेळला जातो आहे. लॉंग क्षेत्रामध्ये जाऊन पकडला जातोय, तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण. प्रमोद हा देखील एक हुशार असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. रनिंग द बिटवीनचं कौशल्य त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख अशी कामगिरी करत असताना नेहमीच मैदानात आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर पहिल्या चेंडूला मात्र 2 धावा. आपण क्षेत्ररक्षण पाहू शकतात. थर्डमॅन, गल्ली, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन पाहायला मिळेल. मिड ऑन नाही पाहायला मिळणार, डीप मिड ऑन आपल्याला डीप लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतो आहे. शॉर्ट मिड विकेट पाहायला मिळते, फाईन लेग पाहायला मिळते. यावेळेला मात्र चकवा दिला आहे, सुंदर चेंडू पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी श्रेयांश घेऊन येत असताना डीप मध्ये आपण बघू शकता आहे. तर डीप एक्स्ट्रा मिड विकेट आपल्याला पाहायला मिळते, तर डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख असे क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं पाहायला मिळते आहे आणि गोलंदाजीचा सुरेख मारा त्याला प्रत्युत्तर फलंदाजांकडून देत असताना यावेळेला ग्राउंड रूटने खेळला जातो आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु एकेरी धाव मात्र तयार नक्कीच केली जाईल. धावसंख्या एकेरीने वाढेल. धावसंख्या 3 पाहायला मिळते. चेंडू साकारले गेलेले आहेत ते म्हणजे 3. नक्कीच 3 चेंडू 3 धावा. सुरेख नजराणा आहे. 81 धावांचं उद्दिष्ट भलं मोठं आहे, परंतु सामर्थ्यवान फलंदाज पाहूया. जयेश ऑन स्ट्राईक यावेळेला पाहायला मिळतो आहे. दरम्यान थोडासा पिच मध्ये कमी उभा असताना यावर्षी पाहायला मिळाला. एक चांगला मिड विकेटला पटका तैनात केला आणि क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिकडे हळूवार पद्धतीने खेळला चेंडू एकेरी धाव टिपून घेतली जाते आहे. 4 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत बोर्डावर. विदाउट लॉस आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 4 अशी सध्याची स्थिती. आणि यावेळेला प्रमोद मात्र बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडस एक पाऊल पुढे सरकून खेळलेत, परंतु चकवा खाला. नक्कीच अख्खो टप्पा हाताळला जात असताना पाहायला मिळाला, चकवा मिळाला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या स्थिरावलेली 4. पुन्हा एकदा सेम डिलेवर्ड. चांगले श्रेयांश यांची गोलंदाजीची कला मात्र सुरेख आहे. बघितला आपण पहिल्या 4 चेंडूमध्ये सुरेख एकेरी धावा दिल्या गेल्यात. नक्कीच 3 चेंडू डॉट दिले आहेत या गोलंदाजीत. पहिल्या चेंडूला 2, दुसऱ्याला डॉट, तिसरा 1, चौथा 1, 5वा 6वा डॉटदार 3 चेंडू निर्धाव चेंडू हाताळली. षटकामध्ये सुरेख अशी गोलंदाजी साकारली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 4 पाहायला मिळते. घेऊया डीजे वाला छोटासा हलका फुलका ब्रेक. चला लगेच करायचंय घाई, जास्त वेळ घ्यायचा नाहीये.
धन्यवाद डीजे. तर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. सुंदर गोलंदाजी पहिल्याच चेंडूमध्ये बीट केलं जात आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख अशी गोलंदाजी पुन्हा एकदा सांगितलं जात आहे. पॉवर प्लेची षटक ही खूप महत्त्वपूर्ण कामगिरी ही नेहमीच करत असतात आणि खूपच पहिलं षटक आपण बघितलं. सुरेख गोलंदाजी श्रेयांश याने दाखवून दिलं. 4 धावा फक्त दिल्या आहेत. यावेळेला मात्र टोला दिला जातोय. रिंगण तोडलं जातंय. चेंडू जाईल का सीमेरेषेकडे? नक्कीच येतोय चौकार. वा जवडी जे धन्यवाद डीजे. नक्कीच प्रीतम हा गोलंदाज ऑलराऊंडर. पहिले तर फलंदाजी करताना आक्रमकता दाखवली. आता गोलंदाजीचा भेदक मार आपल्याला दाखवतो. यावेळेला पुन्हा एकदा हल्ला बोलवतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात. मिड ऑफला पकडला जातोय. मोठी विकेटचं पतन. सांगितलं जातं ना बडी मछली जाल में फसी. कम ऑन डीजे वाजाव. धन्यवाद डीजे. नक्कीच मोठा झटका मात्र पचवावा लागेल या वेळेला वारली बॉईज संघांना. कारण जयेश गतवर्षीचा नक्कीच मालिकावीर ठरलेला हा खेळाडू यावेळेला मात्र स्वस्तात मांडवली झाली आहे की काय. अवघ्या 5 धावा करून डकआउटला रिटर्न येतो आहे. कर्णधार पदाची मोठी जबाबदारी परंतु आक्रमकता दाखवायची त्याची तयारी आणि आक्रमकतेच्या माध्यमातून मिड ऑफला मात्र शैलेश या क्षेत्ररक्षकाने सुंदर पद्धतीने झेल टिपला. यावेळेला पुन्हा सेम डिलिव्हरी सेम संधी टिपला जातोय. बॅक टू बॅक सिल्वर डक्का है शिकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. या फलंदाजाचं नाव सांगायचं आहे निखिल. नवीन फलंदाज निखिल. तर नक्कीच प्रीतम फलंदाजीमध्ये फायर गोलंदाजीमध्ये बेधक मारा. शैलेश यांची प्रशंसा करावी लागेल. सेम टू सेम डिलिव्हरी सेम टू सेम कॅच. हॅट्रिकची संधी. या वेळेला मात्र थोडासा कुटप्पा थोडासा व्हेरिएशन दिलं. फलंदाजाने चकवा खाला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर गोलंदाजी. 3-5 चेंडू हाताळले जातात या षटकातले. तर 3 चेंडू खतरनाक आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला देखील हलका फुलका शॉट आहे. कॅच बनू शकला असता परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र तसा प्रयत्न केला नाही. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 पाहायला मिळते आहे. चांगलं बॅकफुटवर आणून ठेवलेलं आहे. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक संधी असते परंतु गोलंदाजांचा भेदक मारा आपल्याला इकडे पाहायला मिळाला. सुरेख पद्धतीने रणनीती आखली जाते आहे कर्णधारांकडून. कारण ज्या पद्धतीने आपण बघता आहेत की सुरेख नियोजन आहे. 81 धावांचं मोठं लक्ष आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षकांना
चांगली भूमिका बजवावी लागेल, कारण फलंदाज आक्रमकतेला येणारच आहेत, यात काही वाद नाहीये, नादच करायचा आहे, वाद करायचा नाहीये. तर त्या माध्यमातून क्षेत्ररक्षकांची कमालीची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल आणि शैलेश यांच्याकडून खास 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 प्रशंसा करावी लागेल. 2 कॅच आले बॅक टू बॅक आणि सेम डिलेवर्ड सेम शॉट आपल्याला पाहायला मिळाले आणि दोन्ही कॅच सुंदर पद्धतीने शैलेश यांनी टिपले आणि 2 चांगले झटके मात्र वारली बॉईज संघाला मिळाले. तर नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, धावसंख्या 9. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्कवर यावेळेला येईल. चिंचनी आदिवासी प्रीमियर लीग 2025 फिर एक बार रोमांच देखने को मिलने को तैयार है. इस वक्त गेंदबाजी तीसरे ओवर के लिए किया है अक्षय. फील्डिंग में हम देखेंगे थोड़ा सा परिवर्तन किया जा रहा है. यहां पे खूबसूरत गेंद, लेकिन शॉट को तब्दीली नहीं दे पाए. देखते हैं हम डीप में फील्डिंग रची हुई है, डीप कवर देखने को मिल रहा है. लॉन्ग ऑफ मिलेगा, लॉन्ग ऑन मिलेगा, डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग, इसके माध्यम से बाउंड्री लाइन पे फील्डिंग रची हुई है. इस वक्त फिर एक बार खराब बल्लेबाजी, क्लीन बोल्ड. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, हर गेंदबाज ने बहुत ही खूबसूरत गेंदबाजी को साकारा है और जिस तरीके से अच्छे अच्छे बल्लेबाजों को डकआउट में और प्रमोद को खाली नॉन स्ट्राइक की ओर से देखने का मौका मिल रहा है. बिल्कुल नजदीक से देख रहे हैं कि कैसे कैसे गेंदे पे कैसे कैसे विकेट. यहां पे एक अच्छा शॉट हुक किया है लॉन्ग लेग की दिशा में बेहतरीन चौके के साथ. कमान डीजे. नए बल्लेबाज आए हर्ष. डीजे डीजे अजय अजय. धन्यवाद. या हर्षन मात्र नक्कीच येता येता एंट्री आपली खतरनाक दाखवलेली आहे. वसुली करावी लागेल हर्ष याला, कारण ज्या पद्धतीने आपल्याला जे फटके भेटलेले आहेत त्याचं परतफेड करणे गरजेचं आहे. कुठे ना कुठेतरी आज आपल्याला आपली खेळी साकारावी लागेल. यावेळेला चांगला फटका आहे नक्कीच. नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग करतो चेंडू, क्षेत्ररक्षक येतो आहे चेंडूवर, एकेरी धाव मिळते आहे. धावसंख्या 14. सुरेख पद्धतीने रोखून धरलेलं पाहायला मिळते आहे, कारण तसं पाहायला गेल्याचं रणनीती अलग अलग असते. 4 षटकानंतर आक्रमकता येते कधी कधी. दोन्ही टाकले असतील. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न अर्ध्या पिच मधून परत येतो. रनआउट. चुकीचा निर्णय घेतला, घातपात झाला. रनआउटच्या माध्यमातून परततोय प्रमोद. कमॉन डीजे. हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. आहे का बघ त्याच्यात काल कोणाची तरी जी चावी हरवली होती, तर तो कोण भाऊ मला भेटला होता असेल तर त्याने येऊन चावी घेऊन जायची आहे. हॅलो. गोलंदाज नक्कीच पंकजी शिंगडे. यावेळेला चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 16 वर.
1616 ऑन द बोर्ड. तर नक्कीच पिछाटीवर ठेवलं गेलेलं आहे. यावेळेला वारली बॉयज संघाला 30 चेंडू 65 धावांची गरज आहे. आक्रमकतेचा पवित्र उचलावा लागेल. यावेळेला ग्राउंड रूटने चांगला फटका सजवला जातोय. चौकार साकारला जातो आहे. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच एक चांगली जागा बनवून हर्षाने स्ट्राईक आहे ना. नक्कीच हर्षाने जागा बनवली. 2 फिल्टर्स एक्स्ट्रा मिड विकेट आणि लॉंग ऑफ यांच्यामधून शॉट खेळला गेला. क्षेत्ररक्षण करण्याची संधीच दिली नाही. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड एज येते आहे. चेंडू हर्ष नाही ना. नक्कीच टीम मीटिंग कमी करायची जरा. नक्कीच अजय दादाचा आवाज येतो. नक्कीच सुरेख चेंडू यॉर्कर लेंथ हाफस्टमच्या बाहेर मधून आपल्याला पाहायला मिळते आहे. सुंदर निगेटिव्ह गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाचं कौशल्य आणि कौतुक करावं लागेल. यावेळेला पंकजी शिंगडे यांची सुद्धा सुरेख गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अब्दुल कादिर स्टाईल मध्ये चेंडूला फिरवतात. हा ब्रेक करणारा पाकिस्तानचा गोलंदाज त्याची मात्र आठवण करून देत असताना इकडे पंकज शिंगडे आपल्याला आणि नक्कीच अब्दुल कादिर यांचं कारकीर्द संपवण्यासाठी सचिन तेंडुलकर हा ठरतो मात्र मोठा घातक. चॅलेंज लावलं होतं मला मारून दाखव आणि नक्कीच आवाहन तोंडाने स्वीकारलं नाही, फळीने दाखवून दिलं. यस सर, आम्ही आमचं आवाहन स्वीकारतो आणि षटकारांची हॅट्रिक ठोकून दाखवली आणि नक्कीच अब्दुल कादिर यांनी रिटायरमेंट घेतली. असा एक घातक गोलंदाज त्याचे मात्र कारकीर्द सचिनजी तेंडुलकर यांनी संपवलं. तर अशाच त्या क्षणाची आठवण झाली म्हणून सांगितलं. तर पंकज शिंगडे सुरेख गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो आहे आणि स्ट्रेट ड्राईव्हला खेळलं जात आहे. हलका फुलका शॉट रितेश यांच्या फळीतून येताना पाहायला मिळतो आहे. तर धावसंख्या 23. 4 षटकांची समाप्ती. घेऊया ड्रिंक वाला ब्रेक. बजाव डीजे. धन्यवाद. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 वर नक्कीच पिछाटीवर आहे. मोठं उद्दिष्ट गाठावं लागेल. मोठ्या मोठ्या फटक्यांचं साजरीकरण द्यावं लागेल. नक्कीच चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2025
आपण बघतायत 5वे वर्ष, आजचा दुसरा दिवस या क्रीडा महोत्सवाचा. तर गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय याला आमंत्रित केले जात आहे. प्रत्येक 24 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र बिग हिट, बिग षटकार. वाजव डीजे. डीजे धन्यवाद. कालच्या दिवसात षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले. प्रितेश नावाच्या एका खेळाडू आणि आकाश यांच्याकडून हॅट्रिक षटकार पाहायला मिळालेला आहे. आणि यावेळेला कच्चा आवाज, विकेट कीपर टिपतोय, झेल गडी होतोय, गारद डकआउटला करतोय परती. कम ऑन डीजे. डीजे. यस, हर्ष संतोष पिलेना यावेळेला मात्र मैदानात येतोय. हजर एका हार्ड हिटर फलंदाज नक्कीच संतोष पिलेना इकडे हजर आहेत मुलाचा खेळ बघण्यासाठी. नक्कीच जिकडे जिकडे हर्षचा सामना असतो तिकडे मात्र आपली हजेरी लावता आहेत. गतवर्षी रिटायरमेंट घेतली त्यांनी. क्रिकेटच्या माध्यमातून अनाउन्समेंट देखील दिली होती की आता आपल्याला प्रोफेशनल क्रिकेट वयाच्या अनुसार जमणं कठीण आहे. तर नक्कीच आपलं नाव चालवणारा हर्ष मात्र मैदानात पाहायला मिळेल. सुंदर. यावेळेला मात्र थोडासा बाहेर आला चेंडू, वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र वाढते आहे. धाव संख्या 3030. तर नक्कीच 81 धावांचं लक्ष्य आहे. अजून सुद्धा 51 धावांची गरज आहे. यॉर्कर लेनचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातो आहे. नक्कीच एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळते आहे. आणि चांगली थोडेसे एक कमजोरी झाली की लगेच संधी असते दुहेरी धावेची आणि 2 धावा परिपूर्ण आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. सुंदरच कामगिरी आहे. लगेच हर्षला मोठी खेळी साकारावी लागेल. काय सुरेख चेंडू येतो आहे. सुरेख गोलंदाजीचा नजराणा साकारताना अक्षयने मात्र हम है सीधे साधे अक्षय अक्षय, परंतु गोलंदाजीचा मारा मात्र बेधक आहे. कमालीची कामगिरी. थोडंसं वातावरणाला मात्र नक्कीच शांतता. चेंडू नो बॉल येतो आहे. फ्री हिट असेल. नक्कीच हर्ष यांच्यासाठी एक संधी असेल. अक्षयचं कुठे ना कुठेतरी पाऊल, लेंथ लाईन बिघडली. हात फिरताना थोडासा क्रॉस कदाचित फिरला गेला आणि चेंडू पिचच्या बाहेर आला आणि वाईट नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच फ्री हिटचा नजराणा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. CAPLच्या माध्यमातून पाहूया. हर्ष ऑन स्ट्राईक आहे. काय असेल नजराणा. सरकारी दवाखान्याला पाठवतोय भेटीला. षटकार येतो चमकदार. वाजव डीजे. Jus Pilado, Moçambique, Samubai, Jus Pilado, Mundo Vermelho. दुसरा बॉल पाठवायचा आहे. धन्यवाद डीजे. 18 चेंडू 42 धावा करायचे आहेत. फलंदाज 18 चेंडू 42 धावा करायचे आहेत. सामना अजूनही रंगतदार होऊ शकतो. नक्कीच धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण लावायचं. दुसरा चेंडू घ्या. थोडीशी आपल्याला वेळ वाचवायची आहे कारण 1-1 मिनिटं करताना 7 ते 8 मिनिटं अतिरिक्त आपली होत आहेत.
नक्कीच 8 सामन्यांमध्ये नाही करताना आपला 1 ते 1.5 तास म्हणजे एक सामना पूर्णतः आपल्याला वाचवायचा आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण 8 सामने खेळवणे गरजेचं आहे. तर नक्कीच 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता मात्र 18 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष लागू झालेलं आहे. नक्कीच सहज असं साध्य करण्यासारखं लक्ष आहे, परंतु गडी बाद झालेले ते म्हणजे 5. गोलंदाज प्रीतम यावेळेला आमंत्रित केलं जातं आहे. पहिलं षटक हाताळलं, 5 धावा 2 विकेट. काय गोलंदाजी साकारली. यावेळेला पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. फलंदाजाला निर्धाव चेंडूने पहिल्या चेंडूला डॉट दाखवतो आहे. नक्कीच खूपच सुरेख अशी कामगिरी प्रीतम यांनी या सामन्यामध्ये करून दाखवलेली आहे. पहिले तर फलंदाजीमध्ये आक्रमकता दाखवली, आता गोलंदाजीमध्ये भेदक मारा हे त्याचं खास वैशिष्ट्य आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. वैशिष्ट्यपूर्ण हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये आपली कारकीर्द गाजवताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला खेळला जातोय एक्स्ट्रा कव्हरला, चेंडूला सीमारेषा पार केलं जातं. येतोय चौकार, वाज जाऊ डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच सुंदर फटका साकारला जात असताना पाहायला मिळाला. फलंदाज विजय यांच्या फळीतून नक्कीच अवघ्या 5 धावांवर खेळत असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. खेळी साकारणे मोठा आहे, परंतु कर्ण कौशल्य आपल्याला दाखवावं लागेल. प्रीतम यांच्या गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्लो फुल टॉस एंड कॅच एंड बॉल. वाह सुपर. नजर नहीं हटी और कैच को तब्दील किया. कमान डीजे वाज जाओ. धन्यवाद डीजे. यस डीजे. 43 धावा झालेल्या आहेत. 43 ऑन द बोर्ड. नक्कीच 6 गडी बाद झालेल्यात आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज येतो आहे राहुल. पाहूया, काल राहुल याने एक चांगली कारकीर्द गाजवली. कालचा दिवस सुपर स्कोर 2 सामन्यामध्ये 55 धावा आणि ग्रामपंचायत चिंचणीमध्ये कार्यरत असणं आपल्याला आदिवासी बांधव त्याने कालचा दिवस गाजवलेला पाहायला मिळाला. फलंदाजीच्या माध्यमातून तर प्रीतम आजचा दिवस मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी फलंदाजी साकारली आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू राहुल याला मात्र पुन्हा एकदा बीट केलं जातं. या षटकातले चेंडू हाताळले जात आहेत 4. नक्कीच पहिला चेंडू डॉट, दुसऱ्याला चौकार, तिसऱ्याला विकेट आणि चौथ्याला डॉट. 14 चेंडू 38 धावांचं लक्ष असणार आहे. यावेळेला एकेरी धाव येते आहे. 13 चेंडू आणि 37 धावा तयार करायच्या आहेत. तोपर्यंत हर्ष आहे, कुठे ना कुठेतरी आशा असतील वारली बॉयज संघाला, कारण एक आक्रमक फलंदाज आहे. त्याला तेवढी जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक स्वतःकडून घेणे, मोठे फटके, परंतु प्रीतम यांचा भेदक मारा पाहायला मिळतो आहे. नक्कीच हलक्या पद्धतीने गलीकडे पुश केलं गेलं. 1 धाव घेतलेली आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष आहे. म्हणजे सरासरी 18 अशी गाठावी लागेल. 12 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष वारली बॉयज संघाकडे लागू झालेलं आहे. तर हे लक्ष कसं साध्य केले जाणार, कशी रणनीती असणार आहे, चला थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाजाला लवकर जबाबदारी द्या आणि फलंदाजाने आपली क्रीजवर जागा घ्यायची आहे. श्रेयांश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच ओपनरला आला होता, फलंदाजीच्या माध्यमातून चांगली साथ दिली, सुरुवात चांगली करून दिली संघासाठी. नक्कीच 81 धावा लागल्या, 80 धावा लागल्या, 81 धावा विजयी लक्ष. पहिल्या
पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. सुरेख गोलंदाजी हाताळली. आता मात्र 12 चेंडू 36 धावा. हर्ष इन स्ट्राईक आहे. पाहूया हर्ष काय करतो आहे. आक्रमकता दाखवेल का संघाच्या विजयाकडे गोडदोड करताना पाहायला मिळेल का. ग्राउंड रूटने शॉट परावर्तित केला जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू सीमारेषा पार. वाजव डीजे. Sanjay ke dialog iPhone you right line bayi वाटाण्याचा गोलदार देऊ नको. धन्यवाद डीजे. वा 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 सुरेख सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रंग भरला जातो आहे. आता मात्र 32 धावांची गरज असणार आहे. सुरेख गोलंदाजीचा सुरेख समाचार उद्दिष्ट एकच असणार आहे. विजय आणि विजय संपादित करण्याचा. दोन्ही बाजूला एका बाजूला गोलंदाज एका बाजूला फलंदाज. सरशी येणार कोणाची. यावेळेला उंच टोला आहे. फसतो आहे फटका. कॅच ड्रॉप होतोय. सीमारेषा पार करतोय चेंडू. वाजव रे वाजव. धन्यवाद या वो बुलाती है मगर जाने का नहीं है. बल गेंद आती है बल्ला घुमाने का है. इसके सिवा कोई चारा नहीं है. नक्कीच 10 चेंडू 28 धावांचं लक्ष आहे. 10 चेंडू 28 चौकारांची हॅड्रिकची आहे संधी. यावेळेला मात्र चकवा दिला जातो आहे. सुरेख गोलंदाजी कमबॅक गोलंदाजांचा श्रेयांश करतोय. सुरेख गोलंदाजी 9 चेंडू 28. लागलाय 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 झुंज लागलाय. चिंचणे आदिवासी प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस गाजतो आहे. वा मैदान काय गाजल्या जाते आहे. चिंचणी गावदेवीचं मैदान आपण बघतात. या मैदानावर तिन्ही ऋतूंमध्ये मात्र क्रिकेटचा आनंद येतो आहे. नक्कीच लेदर क्रिकेट सीझन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळते. तर पावसाळी मोसमामध्ये रब्बर अशा तिन्ही चेंडूंचा आनंद प्रेक्षकांना यावेळेला. उंच भरारी आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. टिपला जातोय झेला. वाजव डीजे. झापक झुपक वाजत राहतंय ग. लागेल. विजयाचं उद्दिष्ट अजून सुद्धा शेष आहे. 28 पाहिजेत ना. 28 धावांचं विजयी लक्ष आहे. आता मात्र चेंडू कमी आहेत आणि फटकेबाजी मोठी साकारावी लागेल. नवीन फलंदाज कुलदीप येतो आहे. 8 चेंडू 28 धावांचं लक्ष. आहा काय सुंदर चेंडू येतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 7 चेंडू 28. कमाल करावा लागेल. गोलंदाजाची प्रशंसा आहे. नक्कीच घातक फलंदाज हर्ष याला परतवलाय डकआउटला. कारण त्याच्याकडे कौशल्य होतं परंतु कुलदीप देखील कमी नाही आहे. नावामध्ये कुल आहे दीप आहे. आणि काय वारली बॉईज साठी कामगिरी करावी लागेल. येणारा चेंडू 6 शेष आहेत. 28 धावांची गरज आहे. घेऊया डीजे वाला ब्रेक पुन्हा एकदा. धन्यवाद डीजे. 6 चेंडू 28 धावा षटकारांची करावी लागेल बरसात. परंतु गोलंदाजांचा भेदक मारा. नक्कीच काय 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 जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. वारली बॉईज आणि आदिवासी किंग पुन्हा एकदा ठरतो आहे का किंग. या सामन्यामध्ये आदिवासी किंग आपली पकड मजबूत. गोलंदाजीचा भेदक मारा. गोलंदाज शेवटचे षटक घेऊन येतो आहे जय. पाहूया 6 चेंडू 28 धावा. रोमांच भरला जाईल का.
नक्कीच आमचे मेहुल सांगता आहेत का 6 चेंडू 28 आम्ही हारलोय सेमीफायनलला, परंतु आजच्या दिवसातला दुसरा सामना 22च्या माध्यमातून धाव येते, एक धाव येते 22 धावसंख्या 5-27. समीकरण नक्कीच थोडंसं मुश्किल आहे फलंदाजांच्या माध्यमातून जर विचार केला आहे त्यांना संधी यावेळेला मात्र कट केला जातोय. थर्डमॅनकडे चेंडू येईल, एकेरी धावेने मात्र खेळलं जाईल. नक्कीच आता 4 चेंडूंचा खेळ आणि 26 धावा आहेत. कुठे ना कुठे एक वाईट 4 षटकार सामना घेऊन येऊ शकतात, परंतु जय यांच्या गोलंदाजीकडून तसं काय चित्र पाहायला मिळत नाहीये. मजबूतपणा येतो आहे, औपचारिकता आता कदाचित राहील, पाहायला मिळेल औपचारिकता. नक्कीच आदिवासी किंग मात्र सामना आपल्याकडे खेचून घेत असताना पाहायला मिळतो आहे. कुठे ना कुठेतरी आमचे पंकजी शिंगडे खुश असतील. आपला संघ या पद्धतीने पहिल्याच सामन्यामध्ये आपला विजयी कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. हलकासा कट केला जातो, पुन्हा एकदा थर्डमॅनकडे जाईल, तर औपचारिकता मात्र शिल्लक राहिली आहे. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग दुसरं दिवस 5व्या वर्षातला आणि काय कामगिरी केली जाते आहे. 81 धावांचं विजयी लक्ष्य. नक्कीच आजच्या दिवसाचा सुपर स्कोर 80 धावा इकडे पाहायला मिळतात. आदिवासी किंगच्या नावी दर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर खेळी साकारली. नक्कीच प्रीतम यांची जास्तीत जास्त प्रशंसा करावी लागेल, कारण चांगली खेळी, चांगली गोलंदाजी साकारली. श्रेयांश यांची गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी दिल्याचं पाहायला मिळालं आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी प्रियांश, प्रीतम, अक्षय, पंकज आणि जय या सगळ्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजीचा मारा दिलेला आपल्याला पाहायला मिळाला. तर नक्कीच इनिंग संपलेली आहे. तर पहिलीच आदिवासी किंगने आपला पहिला सामना आपल्या खिशात घेतलेला पाहायला मिळाला. वारली बॉयजला मात्र पिछाटीवर सोडलं गेलेलं आहे. वळूया पुढच्या सामन्याकडे, घेऊया डीजे वाला ब्रेक. वाजव डीजे. चला लाईन अप करून या लवकर. आदिवासी किंग या लाईन अप करून.